दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काल राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली। राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबईतील लोकभवनात सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते। अजित पवार यांचं 28 जानेवारीला सकाळी विमान अपघातामध्ये निधन झालं। त्यामुळे अजित पवारांच्या निधनाच्या अवघ्या 3 दिवसानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने इतकी घाई का करण्यात आली असे प्रश्न उपस्थित करण्यात आले। तसेच सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत शरद पवार यांना विचारले असता मला काहीही माहिती नाही असं उत्तर त्यांनी दिलं। आता याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला शरद पवारांचा कुटुंबाचा विरोध होता। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला शरद पवार कुटुंबाचा विरोध नव्हता, मात्र अजित पवारांचे 10वे होईपर्यंत तरी थांबावे असं सर्व कुटुंबाचे मत होते। उपमुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांच्या पक्षातून अन्य कुणीही इच्छुक नव्हते अशी ही माहिती समोर आली आहे। सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार होत्या, त्यामुळे आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या जागेवर कोणाला राज्यसभेवर पाठवणार याची चर्चाही आता रंगली आहे। याच दरम्यान राज्यसभेवर पार्थ पवार यांना पाठवण्यास भाजपचा विरोध असून जय पवारांना राज्यसभेत पाठवण्याचा भाजपचा हिरवा कंदील असल्याची माहिती समोर आली आहे। 17 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांचीही एकत्र होण्याबाबत बैठक झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या वर्तुळातून उच्चपदस्थ सूत्रांची माहिती आहे। अजित पवारांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला। आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे। दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठ, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रती बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे। त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समतानिष्ठता आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन। या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे। आपल्या विश्वासाच्या जोरावर दादांच्या विचारांचा उजाळा देत नव्या आशाने पुढे चालत राहीन असं सुनेत्रा पवार सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाल्या। मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या विजेता न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।